नमस्कार मंडळी ठरलं तर मग मालिका आता एका जबरदस्त अशा वळणावर आली आणि मालिकेमध्ये खूप मोठा असा ट्विस्ट आलाय. कारण मंडळी फायनली आता ह्या जी मानसी आहे त्या मानसीने सायली, अर्जुन आणि सगळ्यांनाच सगळ्या सत्याचा खूप मोठा असा उलगडा केलाय. हो मंडळी, जी मानसी आता काहीच बोलत नाहीये, कोणासमोर तोंड उघडत नाहीये, त्या मानसीने आता अर्जुन आणि सायलीला सत्य सांगायचं ठरवलंय. आणि या सगळ्यामागे प्रिया, नागराज, महिपत आणि राकेश या सगळ्यांचा हात आहे. हे सगळं सगळं काही आता त्याच मानसीने इथे अर्जुनला सांगितलंय. म्हणजे ज्यावेळेला अर्जुन शुद्धीवर येतो तेव्हा अर्जुनला आधी माहीत असतं की ह्या सगळ्या गोष्टी मानसीला माहीत झाल्यात, पण मानसीने काही कोणासमोर तोंड उघडलं नाही आहे. पण ज्या क्षणी अर्जुन शुद्धीवर आला आहे आणि अर्जुनने तिचा कॉन्फिडन्स जो आहे तो बूस्ट केला आहे, त्याच वेळेला मात्र आता मानसीने सगळं सगळं काही सांगितलं आहे. आणि मंडळी आता सायली या सगळ्या मुलींना शोधून काढणार आहे. आणि जे मानसीचं स्टेटमेंट इतकं महत्त्वाचं आहे ज्याच्यामुळे सायली तर निर्दोष सुटली आहे, पण ह्या पुढची केस आता सायली स्वतः लढणार आहे. आणि सायलीला सुद्धा आता मागच्या गोष्टी आठवतात, जे म्हणजे जेव्हा प्रिया तिला काही टोमणे मारत असते किंवा काही बोलत असते, त्यावरून तिची लिंक लागली की म्हणजे प्रिया आपल्याला त्यावेळेला ज्या हिंट देत होती त्या हिंट म्हणजे या सगळ्या कारस्थानामागे प्रिया आहे, हे सुद्धा आता सायलीला समजले. आणि मंडळी सायलीने आता खूप मोठा असा निर्णय घेतला आहे, तो म्हणजे आता मुलींना सोडवण्याची आणि अर्जुनच्या ज्या काही केसेस आहेत प्रियाच्या विरोधातल्या आणि प्रियाने हा जो काही कट केला आहे ते सगळं आता सायली स्वतः ही केस लढणार आहे आणि स्वतः ह्या सगळ्या सत्याच्या मागे लागणार आहे. तर मंडळी आजचा भाग खूप इंटरेस्टिंग दाखवला आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला जोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच मालिकांचे असे येणारे रोजचे नवीन व्हिडिओज आणि नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि हो, सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. तर मंडळी आता इकडे दाखवलं की अर्जुन हा ना अजूनही शुद्धीवर आलेला नाही आहे. म्हणजे त्याचं ऑपरेशन झालंय पण अजून तो शुद्धीवर आला नाही आहे. आणि सायली बिचारी त्याच्या कडेला बसून असते आणि त्याच्याशी गप्पा मारत असते आणि म्हणते की अहो उठा ना, एवढा वेळ कोणी झोपतं का, एवढा वेळ कोणी झोपून राहतं का, बघा ना आपलं बाळ तुमची वाट बघतंय, तुम्ही किती वेळ झाला बाळाशी गप्पा सुद्धा मारल्या नाही आहेत. आता सायलीला त्या सगळ्या गोष्टी कळत आहेत हां, पण बिचारी ना खूप भावूक झालेली असते आणि ना खूप रडत सुद्धा असते. आणि ती स्वतःच्या बाळाशी सुद्धा गप्पा मारत असते आणि समजूत घालत असते की बाळा, बाबा लवकर उठणार आहेत, आपल्याशी गप्पा मारणार आहेत, तसं तिचं सगळं सगळं चालू असतं. तर मंडळी आता इकडे दाखवले की जेव्हा चैतन्यला फोन येतो आणि इन्स्पेक्टर सावंत यांच्याकडून कळतं की उद्याचीच कोर्टामध्ये हिअरिंग घेतलेली आहे. आणि त्याच्यामुळे आता सायलीने तर इकडे नकार दिला आहे की काही झालं, मी ह्या अर्जुन सरांना म्हणजे ह्यांना सोडून तर मी कोर्टामध्ये येणारच नाही आहे, एक क्षण पण त्यांच्यापासून लांब राहणार नाही आहे. तर मंडळी आता इकडे दाखवले की कल्पना आणि प्रतिमा आहेत ना खूप भावूक झालेले असतात, कारण सायलीने पण स्वतःच्या खूप वाईट अवस्था करून घेतलेली असते, काही खाल्लेलं पिल्लेलं नसतं आणि अर्जुनच्या बाजूने ते हालत नाही आहे. त्याच्यामुळे त्यांना सुद्धा खूप वाईट वाटत असतं आणि देवाजवळ प्रार्थना करत असतात आणि म्हणतात की प्लीज देवा, लवकरात लवकर अर्जुनला बरं वाटू दे. तर मंडळी इकडे आता जो चैतन्य आहेत ना त्याचे प्रयत्न सुरू असतात की उद्याची हिअरिंग आहे ती कॅन्सल व्हावी, जेणेकरून अर्जुनला पण कोर्टामध्ये जाता येणार नाही आणि सायलीला सुद्धा. पण आता मंडळी इकडे प्रिया आणि नागराजने एवढा मोठा ट्रॅप असलेला असतो ना की ह्यांच्या प्रयत्नांना यशच येत नाही आहे. सायलीने तर हे सांगितले की जोपर्यंत अर्जुन सर शुद्धीवर येत नाही आहेत तोपर्यंत मी काहीही खाणार नाही आहे, काही पिणार नाही आहे आणि बिचारी उपवाशीच त्याच्या कडेला बसून राहिलेली असते. तर मंडळी आता इकडे कोर्टामध्ये हिअरिंग सुरू झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आता अर्जुन आणि सायली दोघं पण अबसेंट असतात. आणि त्या वतीने चैतन्यने ना कोर्टामध्ये लेटर दिलेलं आहे. कोर्टामध्ये लेटर तर दिलं आहे, पण आता मंडळी इकडे मानसीला सुद्धा कोर्टामध्ये हजर केलं आहे. आणि मानसीला तर हे वकील जे आहेत ना ते उलटसुलट प्रश्न विचारत असतात. आणि ते आता मानसीला विचारतात की सायली आणि तुम्हाला कोणती धमकी दिली आहे म्हणून तुम्ही आतापर्यंत गप्पा आहात, तुमचं तोंड उघडलं नाही आहे. पण मंडळी आता ह्यांचे जेवढे सगळे मुद्दे असतात सायलीवर, अर्जुनवर जेवढे काही आरोप केलेत तेवढे आरोपात येते जो चैतन्य आहे त्याने हाणून पाडलेत. पण शेवटच्या क्षणाला हे वकील पुन्हा तेच म्हणतात की अर्जुन हे स्वतः ह्या हिअरिंगला उपस्थित राहिले नाही आहेत आणि सायलीसुद्धा मेन गुन्हेगार असून सुद्धा ह्या हिअरिंगला उपस्थित नाही आहेत आणि त्याच्यामुळे कदाचित हा गुन्हा त्यांनीच सिद्ध केला आहे असं सिद्ध होतं आहे. असे बरेच घाणेरडे आरोप केलेले असतात. आणि मंडळी एवढंच नाही आहे तर हे आता सचिन आणि नागराजने एक चिठ्ठी लिहून दिलेली असते हिच्यासाठी, मानसीसाठी. आणि ती चिठ्ठीमध्ये लिहिलं आहे त्यांनी की तोंड उघडायचं नाही आणि माझ्याबद्दल काही बोलायचं नाही आहे. आणि आता ह्या वकिलांनी असं कोर्टामध्ये सिद्ध केलं की ही चिठ्ठी त्यांना सायली सुभेदार यांनी पाठवली आहे आणि त्यांना धमकावलं आहे की तुम्ही ही कोर्टामध्ये काही तोंड उघडायचं नाही आणि सायलीचं नाव घ्यायचं नाही आहे. पण मंडळी आता मात्र इकडे चैतन्याच्या हातामध्ये काही पुरावे नसल्यामुळे चैतन्याला काही बोलताच येत नाही आहे. पण चैतन्य म्हणत असतं की हे सगळं खोटं आहे, अर्जुन सायली या ठिकाणी नाही आहेत, याचा अर्थ आपण कोणत्याही निष्कर्षावर जाऊ नये. अर्जुन सुभेदार यांची तब्येत बरी नाही आहे, त्याबद्दल मी मेडिकल सर्टिफिकेट दिलं आहे, ते अजूनही बेशुद्ध अवस्थेत आहेत, त्यामुळे ते कोर्टात येऊ शकत नाही आहेत. आणि ते कोर्टामध्ये नसताना सुद्धा आपण हिअरिंग घेणं ही सगळ्यात मोठी चुकीची गोष्ट आहे. आता मंडळी हे सगळे मुद्दे असतात ना इकडे चैतन्याने सुद्धा हाणून पडलेत बरं का. पण परत आता इकडे दाखवलंय
की अर्जुन हा सायली त्याच्याशी बोलत असते, तो अजून पण काही शुद्धीवर येत नाही आहे, सायली बिचारी वाट पाहते. तर मंडळी आता हा वकील आहेत ना मानसीची उलटफेरणी घेत असतात आणि जो माणूस सापडलेला असतो, म्हणजे ज्या माणसाने मानसीला किडनॅप केले त्यातला जो गुंड सापडला आहे त्याला सुद्धा बरेच प्रश्न विचारलेत आणि त्या माणसाने सुद्धा सांगितले की मला माहीत नाही की ह्या सगळ्या मागे कोण आहेत. त्या माणसाचा मला फोन आला होता आणि त्याने पैसे दिले, त्याने जसं सांगितलं तसं मी केलं. तर मंडळी आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात. मानसीने कोर्टामध्ये काही तोंड उघडलं नाही आहे आणि त्याच्यामुळे काहीच निष्कर्ष लागला नाही आहेत. पण अर्जुन सायलीच्या अडचणी वाढल्यात. तर आता इकडे दाखवले की मानसी जी आहे ना तिला ह्या लोकांनी पुन्हा एकदा चौकशीसाठी घेतलं आहे आणि त्याच्यासाठी ती लेडीज आता विचारत असते की बाळा, तू खरं जोपर्यंत सांगत नाही आहे ना तोपर्यंत ह्या केसचा काही निकाल लागणार नाही आहे. तू कोणाला घाबरतेस का? तुला कोणी धमकी दिली आहे का? ती चिठ्ठी तुला कोणी पाठवली असेल याचा तुला काही अंदाज आहे का? मानसी काही म्हणजे काहीच बोलत नाही आहे. तेव्हा आता ती लेडीज म्हणते की हे बघ, तुला असं आहे का की तू कुठल्या दुसऱ्या व्यक्तीशी बोलणार आहेस, म्हणजे माझ्याशी तू मन व्यक्त करू शकत नाही आहेस, पण तू दुसरं कोणाशी बोलू शकतेस का? अशी कोण व्यक्ती आहे का? तू सांग, आपण त्यांना बोलूया. मंडळी आता ह्या स्टेटमेंटवरती ना मानसीने असा विचार केलाय की आपण अर्जुन दादा आणि सायली ताईला सगळं काही सांगून टाकायला हवं. तर इकडे आता दाखवले की प्रिया ना प्रचंड खुश असते, कारण कोर्टामध्ये ना कोर्टाची केस झाल्यानंतर तिला एक गोष्ट कळली आहे की अर्जुन सायलीच्या अडचणी वाढणार आहेत आणि लवकरात लवकर सायलीला जो जामीन मिळाला आहे ना तो जामीनसुद्धा कॅन्सल होऊ शकतो आणि म्हणून ती प्रचंड खुश झालेली असते. तर मंडळी तेवढ्यात आता इकडे दाखवले की तिच्या ना फोनवरती, म्हणजे जी हवालदार आहे तिच्या फोनवरती आहे ना ह्या नागराज आणि महिपतनी सगळ्यांनी कॉल केला आहे आणि त्यावर आता त्यांचं बोलणं सुरू आहे. प्रिया म्हणते की आज आपण अशी काही कोर्टामध्ये बाजी मारली त्याच्यामुळे सायलीला जो काही जामीन मिळाला तो नक्कीच कॅन्सल होणार आणि सायली पुन्हा ह्या जेलमध्येच येणार. तर मंडळी आता ही वकील म्हणतात की हे आपण टेम्पररी झाले, उद्या जर त्या ह्याच्याने चैतन्याने आणखीन काही पुरावे आणले तर आपण जे समजते तसं काही होणार नाही आहे. त्यांना कदाचित पुन्हा अटक होऊ सुद्धा शकत नाही, कारण त्यांच्यावरचा बॉक्स तर निघाला आहे आणि कुठलाही ठोस असा पुरावा नाही आहे. मानसीने जर तोंड उघडलं आणि तिने जर साक्ष दिली तरच तिला आपण अटक करू शकतो सायली सुभेदारांना. तिच्या साक्षीशिवाय तिला अटक नाही होऊ शकत आणि आपण तिचा जामीन पण नाही रद्द करू शकत आहोत. आता प्रिया म्हणते की मग आपल्याला काहीतरी वेगळी शक्कल लढवावी लागणार आहे. मानसीला तोंड तर उघडावं लागणारच आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे सायली ती आहे ना ती खचून गेली पाहिजे. ती खचून जाण्यासाठी आपल्याला आणखीन काहीतरी वेगळा प्रयत्न करावा लागणार आहे. अर्जुनचं ऑपरेशन सक्सेसफुल झालं आहे पण तो अजून जिवंत आहे. जोपर्यंत अर्जुनचा श्वास चालू आहे ना तोपर्यंत सायलीचा श्वास चालू आहे. आपल्याला सायलीचा श्वास बंद करायचा असेल तर सगळ्यात आधी अर्जुनचा श्वास बंद करावा लागेल. आता हे सगळं प्लॅन सुरू झाले. महिपत म्हणतो बबली बबली तू बोलतेस ना अगदी करेक्ट बोलतेस, म्हणजे आतापर्यंत तू जो प्लॅन केलास ना अगदी बरोबर झाला आहे आणि मला असं वाटतं तू आता जे म्हणतेस ना ते सुद्धा बरोबर आहे. पण काय करायचं, तो अर्जुन सुभेदार त्या हॉस्पिटलमध्ये खितपत पडला असला तरी तो अजून जिवंत आहे. मग त्याचं काय करायचं, पहिला काटा तर त्याचा काढावा लागेल. तर मंडळी प्रिया म्हणते की माझ्याकडे एक भन्नाट आयडिया आहे आणि मंडळी आता हिने ना आणखीन एक वेगळा आणि खतरनाक प्लॅन केलाय बरं का अर्जुन सायलीच्या विरोधात. आणि त्याच्यामुळे आता प्रिया म्हणत असते की हा जर प्लॅन वर्क झाला तर सायली पूर्णपणे अडकणार आहे. सायलीला ह्याच्यातून कोणीही वाचू शकणार नाही आहे, कारण जर अर्जुन हा केस लढला जिंकला तरच ह्यातून सायली वाचू शकते. पण अर्जुनच ह्या जगात नाही राहिला तर सायलीची केस कोणीही लढू शकणार नाही आहे आणि सायली आयुष्यभर जेलमध्ये सडणार आहे आणि मला तेच हवं आहे आणि त्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. तर मंडळी आता इकडे दाखवले की डॉक्टर भेटायला आलेले असतात अर्जुनला. आता कल्पना विचारते की अर्जुन अजून शुद्धीवर काय येत नाही आहे. तर डॉक्टर म्हणतात की ते आम्हालाही कळत नाही आहे, कारण त्यांची सर्जरी झाली आहे, ऑपरेशनसुद्धा सक्सेसफुल झाले. खरं तर ते शुद्धीवर यायला हवे ते, पण ते 24 तासात जर शुद्धीवर नाही आले ना तर त्यांच्या जीवाचा धोका वाढू शकतो आणि ते कोमातसुद्धा जाऊ शकतात. मंडळी आता डॉक्टरांनी इकडे खूप मोठा असा हे केलं आहे की अर्जुन कोमातसुद्धा जाऊ शकतो. तर मंडळी आता पुन्हा या लोकांची इकडे बोलणं सुरू आहे आणि त्याच्यामध्ये असं दाखवले की सायलीच्या विरोधात त्यांचा खूप मोठा कट सुरू आहे. सायलीला जर एकटं पाडायचं असेल, तिला संपवायचं असेल तर सगळ्यात पहिलं अर्जुनला संपवावं लागणार आहे. आणि प्रिया म्हणते की हे बघ, अर्जुन तिकडे हॉस्पिटलमध्ये आहे, जिवंत आहे आणि त्याला मारायचं असेल तर त्याला तिथपर्यंत जावं लागेल आणि त्यासाठी श्वेता हे काम तुलाच करावं लागणार आहे. श्वेता म्हणते की मी, त्यावर आता ही जी आहे ना प्रिया म्हणते की हो, हे काम तुलाच करावं लागणार आहे, कारण आता हॉस्पिटलमध्ये कोणीही जाऊ शकत नाही आहे आणि तू जर गेलीस तिथे तर तुझ्यावर कोणाचाही डाऊट येणार नाही आहे. कळलं का? त्याच्यामुळे मी सांगते ना ते कर आणि माझ्या डोक्यात एक भन्नाट प्लॅन आहे तो सुद्धा सांगते. मंडळी आता हे सगळेजण एकत्र कॉलवरती आहेत आणि ही प्रिया सांगते की तिचा आता प्लॅन सुरू असतो, पण तो प्लॅन नक्की काय आहे ना ते कळलं नाही आहे. पण एवढं नक्की की तिने जो मारण्याचं जे काम आहे ना ते आता इकडे श्वेताला दिले. आता श्वेताने खरं तर हे सगळं ऐकल्यानंतर ती घाबरलेली असते की हे माझ्याने होईल का. प्रिया तिच्यावर चिडत्याने म्हणते की काहीही झालं तरी तुला हे करावंच लागणार आहे. आता ह्या प्रिया जी आहे ना श्वेता, तिने तयारी तर दाखवली की अर्जुनला मारण्यासाठी, पण आता ही प्रिया इकडे घाबरलेली असते आणि म्हणते की जर कोर्टामध्ये
हे सिद्धच करू शकलो नाही. आणि जर सायली या सगळ्यातून वाचली आणि आपलं भांडं फुटलं तर नाही, नाही, अर्जुन मरणं खूप गरजेचं आहे. आणि मंडळी त्यासाठी आता ना तिने जो प्लॅन केला आहे तर ती ही श्वेता करणारच आहे. पण प्रियाच्या मनात अजूनही भीती निर्माण झाली आहे. जर अर्जुन शुद्धीवर आला आणि श्वेताने हे काम नाही केलं तर आपली वाट लागणार आहे. आणि मंडळी आता ही प्रिया आहे ना पुन्हा इकडे फोन करते बरं का नागराज आणि महिपतला आणि म्हणते की तो प्लॅन मी चेंज करणार आहे. मला तो प्लॅन नको आहे. मला असं वाटतं की त्याच्यामध्ये खूप मोठी रिस्कसुद्धा आहे. आणि मी तुम्हाला आणखीन एक वेगळा प्लॅन सांगते. तर मंडळी आता प्रियाने प्लॅन बी तयार केला आहे अर्जुनला संपवण्यासाठी. आणि ती म्हणते की हे बघ हा जर प्लॅन केला तर 100% हा प्लॅन वर्क होणार आहे. आणि मंडळी आता तिने इथे राकेश आणि श्वेताला पुन्हा हाताशी घेतलंय आणि सांगितले की हा बघा हा प्लॅन केला तर 100% हा प्लॅन वर्क होणार आणि याच्यामध्ये अर्जुन काही झालं तरी अर्जुन दगावणारच आहे. आणि त्याच्यामध्ये 2 गोष्टी होणार. अर्जुन संपणार आणि सायलीला पुन्हा अटक होणार. म्हणजे काय होणार आहे की ह्या दोघांची केस पण पुन्हा घेणार नाहीये. सायली स्वतःची केस लढू शकणार नाहीये आणि ह्यासाठी सायली आयुष्यभर जेलमध्ये अडणार आहे. आणि मंडळी महिपत सुद्धा म्हणतो की हेच बरोबर आहे. जर अर्जुन सुभेदारला जरी आपण मारणार असलो तरी सायली बाहेर थांबून चालणार नाहीये. तिला सुद्धा आत गेलं पाहिजे आणि हा प्लॅन अगदी 100% वर्क करेल. आणि मंडळी आता इकडे ना तोच प्लॅन सुरू झालाय. आता हा राकेश म्हणत असतो की मी तिथे जाणार नाही, कारण तिथे जर मी गेलो आणि काही गोंधळ झाला तर तुम्ही लोक सगळं पुन्हा खापर माझ्या डोक्यावर टाकणार. त्यापेक्षा सचिन, तू तू आणि श्वेता तिथे जायचं आणि तुम्ही दोघांनी जाऊन तिथे त्याचा काटा काढायचा. तर मंडळी आता हा सचिन म्हणतो की तिथे जाणार कसं? ती सायली सुभेदार त्याला 24 तास चिपकून बसली आहे, त्याच्या कडेला बसली आहे. सतत कोण ना कोणतरी सुभेदार तिथे आहेत. मग अर्जुनपर्यंत आपण तिथे पोहोचणार कसं? त्याचा काटा काढायचा म्हटलं तर आपण आता कोणती रिस्क घेऊन चालणार नाहीये. ते काम दुसऱ्या कोणावर सोडून चालणार नाहीये. ते काम आपल्यालाच करावं लागणार आहे. पण मग काय करायचं? त्यावर तर मंडळी हे लोकांना पुन्हा प्रियाला फोन करतात आणि म्हणतात की प्रिया हे बघ आता अर्जुनला मारण्याचा प्लॅन तर तयार झालाय, पण तिथपर्यंत पोहोचायचं कसं? त्याच्या कडेला कोण ना कोणतरी असेल ना. आता प्रिया म्हणते तुम्ही एवढे बिंडोक आहात का? म्हणजे आता मी तुम्हाला हेही सांगायचं की ते अर्जुन सुभेदारपर्यंत तुम्ही पोहोचणार कसे, त्याला मारणार कसे, हे सगळं मीच सांगायचंय का? त्यावर आता हा सचिन म्हणतो की काय ना तू दिलेल्या आयडिया सगळ्या एकदम चांगला वर्क होतात आणि तुझा मेंदू सुद्धा खूप चांगला चालतो ना, त्याच्यामुळे तुला पटकन काहीतरी सुचेल.